जौनपुर के कलमना पुलिस थाना से चौंकाने वाला मामला सामने आया है। यहाँ सिर्फ पूछताछ के लिए गए एक व्यक्ति पर कुछ बदमाशों ने जानलेवा हमला कर दिया। इस घटना ने इलाके में हड़कंप मचा दिया है। पुलिस ने इस मामले में त्वरित कार्रवाई की है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार वर्धमान नगर स्थित फिरियादी अपना फूड का स्टॉल लगाते हैं। घटना के दिन देर रात फिरियादी जब अपना स्टॉल बंद कर घर जा रहे थे, तभी अज्ञात आरोपियों ने पत्थर से हमला कर दिया। इसी बात को लेकर दोनों युवकों में वाद विवाद बढ़ गया। पुलिस ने साफ किया है कि इस घटना में शामिल किसी भी अपराधी को बख्शा नहीं जाएगा। फिलहाल पुलिस ने 4 हमलावरों को गिरफ्तार कर लिया है। फरार आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन कळमना हद्दीमध्ये एक त्याच्यामध्ये यातील फिर्यादी आणि जो जखमी आहे ते आपला फूड कार्टचा ठेला लावतात वर्धमान नगर येथे। ते संध्याकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास आपला ठेला पॅक करून आपल्या घराकडे जात असताना घटनास्थळाच्या जवळ आल्यानंतर त्यांना समोर जाण्यासाठी जागा नव्हती। एक कार समोर उभी होती म्हणून ते त्या जागी थांबले। त्यानंतर समोरून दगड फेकला गेला जो की फिर्यादी यांच्या ई रिक्षाला लागून त्यांच्या रिक्षाचा काच फुटला। त्याच्यामुळे फिर्यादी हे समोर जाऊन विचारण्यासाठी गेले की दगड का मारला, कोणी मारला। त्यानंतर समोर असलेले सर्व आरोपी हे त्यांच्यावर धावून आले। मग जखमी हे त्यांचा बीज बचाव करण्यासाठी गेले असता आरोपींनी आपल्याकडचा चाकू काढला आणि यातील जखमी यांना तो चाकू मारून जखमी केलेले आहे। सध्या जखमी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। नमूद आरोपींकडून गुन्ह्याची सखोल चौकशी चालू आहे। आरोपी हे आता पोलीस कस्टडीत आहेत। काही पाहिजे आरोपी हे पोलीस शोध घेत आहेत। या गुन्ह्यामध्ये एकूण 10 आरोपी आमच्या समोर आतापर्यंत नावे आलेली आहे। त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 4 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यामध्ये अक्षय येवले, सोहम राखे, अमन आणि अजून एक त्याचा साथीदार जो आहे कुणाल, असे 4 आरोपी सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत। त्यामध्ये जखमीचं नाव आहे गगन अनिल पांडे, वय आहे 35 वर्ष। हे हनुमान मंदिराच्या जवळ पोलीस ठाणे कळमना हद्दीत राहणारे आहेत।